आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे। आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे। त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी 1296 मध्ये येथे संजीवन समाधी घेतली होती। त्यामुळे वारकरी संप्रदायासाठी आणि समस्त मराठी भाषिकांसाठी आळंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संत ज्ञानेश्वरांनी येथेच भगवद्गीतेवरील प्रसिद्ध भाष्य ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका लिहिले। हा ग्रंथ मराठी भाषेत असल्याने सामान्य लोकांसाठी धर्माचे ज्ञान सहज उपलब्ध झाले। दरवर्षी आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाते। लाखो वारकरी या पालखीसोबत पायी चालत पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी जातात। हा महाराष्ट्रातील एक मोठा आणि महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे। संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे। येथे अजान वृक्ष नावाचे एक प्राचीन आणि पवित्र झाड आहे, ज्याबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत। आळंदीमध्ये कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि स्वामी हरिहरेंद्र मठ यांसारखी इतर अनेक मंदिरे आहेत। संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविल्याची आख्यायिका असलेली भिंत आजही आळंदीमध्ये पाहता येते। आळंदी हे वारकरी संप्रदायाच्या शिक्षण आणि प्रचाराचे एक प्रमुख केंद्र आहे। येथे अनेक धर्मशाळा आणि शिक्षण संस्था आहेत, जिथे वारकरी सांप्रदायिक धार्मिक शिक्षण दिले जाते। थोडक्यात आळंदी हे एक पवित्र ठिकाण असून ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यामुळे आणि वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेमुळे प्रसिद्ध आहे।